हाँ बोलिए। क्या कहेंगे आज यहाँ पे आप उपमहापौर के दालत के सामने आंदोलन कर रहे हैं, क्यों आंदोलन कर रहे हैं? हमारा कहना है जैसे ही महापालिका का इलेक्शन हुआ है, जैसे ये सत्ता में आ गए समाजवादी पार्टी से, इन्होंने नाटक चालू कर दिए। गांव की दिशा बदलने के वास्ते इन्होंने नए नए कुछ ना कुछ लेके फंडे लेके आते। हाउस में भी हमारे जो महिला नगर सेवक है उनको भी दबाने का प्रयत्न करते हैं। इनके जो जरूरत का काम है वो करते नहीं। गांव के विकास का, डेवलपमेंट का, जिसके बारे में सोचना चाहिए, करना चाहिए। आप सत्ता में बैठे तो गांव को क्या दे सकते हैं ये बोलो ना। ये राजकारण क्यों कर रहे? जिस वजह से गांव का माहौल खराब हो रहा, जिस आक्रांता ने गुनाह किया है, इतिहास में उसके बारे में बुरा लिखा गया है, उस आदमी का फोटो लगाने की जरूरत क्या है? अगर गवर्नमेंट ने उसको बंदी किया है, उस पर पाबंदी है, गवर्नमेंट ने उसको, उसके गवर्नमेंट के प्रोटोकॉल में उसका नाम नहीं है, उस व्यक्ति का फोटो लगाने की जरूरत क्या है? टीपू सुल्तान का। टीपू सुल्तान ने जो भी किया है इतिहास में अच्छा नहीं किया है, ऐसा हमारा कहना है। इतिहास में जो लिखा है वही हम बोल रहे, कुछ गलत बात नहीं बोल रहे, और इसके खिलाफ हमारा ये आंदोलन है। अगर कोई जिम्मेदार आके आज के आज ये खोल के, दरवाजा खोल के टीपू सुल्तान का फोटो नहीं निकालेंगे तो हम ये दरवाजा तोड़ के फोटो निकालेंगे। आज संविधान के 5 नंबर 16 पे उनका फोटो है, वो बोल रहे हैं। अरे कहा है JR अभी परिपत्रक है नगर सचिव कार्यालय ने, रुको। या देशामध्ये नवीन एक स्वातंत्र्याची पाठ आणली, अशांचे फोटो लावायचे की ज्यांच्याबद्दल इतिहासामध्ये नकारात्मक लिहिलं गेलेलं आहे, अशांचे फोटो लावायचे, आणि ज्यांचे कोणाचे फोटो लावायचे त्यांनी त्यांचा फोटो हटवला जात नाही तोपर्यंत शिवसेना हे आंदोलन मागे घेणार नाही। त्यासाठी आमच्यावर कुठलेही कायद्यान्वये जर गुन्हे दाखल झाले त्यासाठी आम्ही तयार आहोत। जर तत्काळ इथला फोटो हटवला नाही तर शिवसेनेचे नगरसेवक की जय, जय भवानी, जय शिवाजी। आवाज कोणाचा? शिवसेनेचा। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। अब बुलंद आवाज, कुणाची नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। मालेगाव महापालिकेनंतर प्रथम महासभेच्या दरम्यानच तत्काळ ज्याच्याबद्दल तसं ठाकरे साहेबांनी सांगितलं इतिहासामध्ये वाईट लिहिण्यात आलेलं आहे, अशा व्यक्तीचा, ज्याचं राजकीय जे शासनाचं गॅजेट आहे, प्रोटोकॉलनुसार फोटो लावण्याबद्दल शासनाने जी नियमावली दिलेली आहे, 2002 ला शासनाने GR काढलेला आहे आणि वेळोवेळी त्याच्यामध्ये नवीन अमेंडमेंट केलेली आहे। 2002च्या GR नुसार निलेश भाऊ एक मिनिट फक्त बोला ना, बोलून घ्या। आवाज कोणाचा? शिवसेनेचा। बोलून घेतो ना, 2 मिनिटं सांगतील ते तुम्हाला, तुम्हाला ते सांगतीलच नाही, दरवाजा तोडणार आहे आम्ही, तुम्हाला ते सांगतील। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। अभी हमारे साहेब भी नहीं है, कमिश्नर साहब, उन्होंने हम शासन को, शासन से हमने के बारे में मंगाने वाला पत्र आप क्या करेंगे बोलो, चलो बोलो ना सर। आज हमसे कमिश्नर आप क्या करना है? आज कमिश्नर साहेब भी नहीं है, उपायुक्त नहीं है आमचे, आम्ही काय करणार? शासनाकडून याबाबत मार्गदर्शन मागणार, मार्गदर्शन मागणार, खेळच खेळत राहणार नाही तोपर्यंत काढून टाकणार। शासनाचे नियम कोणाला माहिती आहे का? नंतर नियमाप्रमाणे नाही, नाही, नियमाप्रमाणे काढणार का गुन्हा दाखल करणार? शासनाचे नियम माहिती 2 मिनिटं 2 मिनिटं। तुम्ही गुन्हा दाखल करा ना। एक बात आहे, मी स्पष्ट करू इच्छितो की ही आपली कारवाई मागेही झाली होती आणि हा एपिसोड आतापर्यंत इथं झालेला आहे। 6 महिन्यापूर्वी काढून घेतले होते ना मग। ठीक आहे ना, अहो साहेब, रील बनवलं जातं, रील मध्ये सांगितलं जातं की रिन्युएशन होतं म्हणून मी काढलं होतं, हे त्याच्यामुळे अशा पद्धतीने जर होत असेल तर तुमचं कारवाई ही पहिले वेळेस व्हायला पाहिजे होती। आता हे तुमचे अधिकारी नाही आहेत, कोण नाही, ही आताची तत्कालीन तुमची अडचण आहे। पण 6 महिन्यापूर्वी जे झालेले आहे याच्या संदर्भातला तुमचा पत्रव्यवहार वरिष्ठांशी झालेला आहे, या सगळ्या लोकांशी झालेला आहे, याच्या संदर्भातले परिपत्रक आहे आणि हे परिपत्रक तुम्ही जसे विरोधी पक्ष नेत्याला दिले, जसे वेगवेगळ्या घटनेत्यांना ते परिपत्रक दिलेली आहे, तुमच्या दालनामध्ये कुठली कुठली फोटो लावावी, बरोबर?
ह्या परिपत्रकांना चॅलेंज करून जर अशा पद्धतीचं होत असेल म्हणजे माझं कम्प्लीट झालेलं आहे, माझं पूर्ण झालेलं आहे, माझं पूर्ण झालेलं आहे. तर हे पूर्ण जोपर्यंत तुमचं परिपत्रक सॅटिस्फाईड होत की नाही हे तुमची जबाबदारी आहे. रिन्युएशन होत आहे, नवीन सजावट होत आहे, तिथे कुठले फोटो लावले गेलेली आणि त्या फोटोंच्या याच्यावर तुम्ही टिकमार व्हायला पाहिजे, तुमचे सिग्नेचर व्हायला पाहिजे, ती यादी तुमच्या कार्यालयातून ती पास व्हायला पाहिजे, त्याच्यानंतर इथे लावली गेली पाहिजे. आणि या उपरी जर कोणी लावत असेल तर त्याच्यावर कारवाई तुम्ही करायची. गावाचा माहोल हा जो खराब होतोय त्या कारवाई तुम्ही करायची. एक मिनिट थांबा. आपल्याकडे 10 शासन निर्णय आहेत. त्याच्यामध्ये 30 महापुरुषांचे फोटो लावायला शासनाने परमिशन दिलेली आहे. बरोबर आहे. 30 लोकांची नावं दिलेली आहेत.